नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अड्डा 24/7 या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे एकमेव असं चॅनल आहे जिथे आपले स्वप्न पूर्ण होतात, स्वप्नांना दिशा मिळते, स्वप्नांना उमेद मिळते आणि ही उमेद आपल्याला आपल्या जो स्पर्धा परीक्षेचा प्रवास आहे तो अगदी सहज आणि साध्या पद्धतीत पार पाडून देते. तर मित्रांनो, आजचं जे आपण सेशन घेणार आहोत, आजचं जे आपलं सेशन आहे ते कशा संबंधी आहे तर मवाळ कालखंडासंबंधी आहे. मवाळ कालखंडात जे नेते होते म्हणा किंवा जे अधिवेशन झाले म्हणा, त्या अधिवेशनासंबंधी आज क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात माहिती घेणार आहोत. सोबतच आपण काही ट्रिक्स सुद्धा बघणार आहोत, काही इमेजेस सुद्धा बघणार आहोत. इमेजेस यासाठी दाखवल्या जातात की सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या त्या इमेजेस फिट व्हाव्यात म्हणून, जेणेकरून आपण कधीही म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच नाही तर भविष्यात कधीही आपण जेव्हा या संबंधीचे प्रश्न बघू किंवा या संबंधीची माहिती बघू तेव्हा ते इमेजेस आपोआपल्या माइंडमध्ये क्लिक झाल्या पाहिजे. आणि प्रश्न यासाठी घेतले जातात कारण की आपल्याला जे पेपर द्यायचे ते प्रश्न उत्तर स्वरूपात द्यायचे, त्यासाठी आपल्याला काय घेतलं जातं, जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस घेतली जाते. तर मित्रांनो, आजचा आपण सेशन सुरू करणार आहोत, परंतु सेशन सुरू करण्या अगोदर आजचा जो आपला कोट ऑफ द डे आहे तो आपण एकदा समजून घेणार आहोत. म्हणजे आजचा काय कोट असू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो, आजचा कोट आहे आपला की यश मिळवण्याचा मार्ग हा आपल्या जवळच असतो, फक्त तो आपण इतरांमध्ये शोधत राहतो. म्हणजे जे आपलं सक्सेस मिळणार आहे किंवा स्पर्धा परीक्षेत जे आपल्याला यश मिळणार आहे त्याचा जो खरा मार्ग आहे तो आपण आपल्यामध्येच असतो, तो आपल्याला इतरांमध्ये शोधण्याची गरज नसते. ठीक आहे, त्यांनी ही पुस्तके वाचली म्हणजे मला ही पुस्तके वाचायलाच हवी असं आवश्यक आहे का? नाही. ठीक आहे, जर माझा अभ्यास या छोट्याशा नोट्समधून जर होत असेल, ठीक आहे, माझा अभ्यास जर क्वेश्चन्समधून म्हणा या ट्रिकच्या माध्यमातून होत असेल तर मला पूर्णच्या पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज नाही. ठीक आहे, किंवा त्या व्यक्तीने हे पुस्तक घेतलं आहे तर मलाही ते पुस्तक घेण्याचे असं आवश्यक नाही. ठीक आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सुद्धा पुस्तके घेऊ शकता, कारण की प्रत्येक पुस्तकामध्ये कंटेंट सेम असतो. फक्त काय करायचं असतं, तुम्हाला त्यावर रिपिटेशन द्यायचे असतात. जेवढं जास्त तुम्ही वाचाल तेवढं जास्त तुम्ही प्रगती कराल, कारण की वाचाल तर वाचाल. याप्रमाणे तुम्ही हा कोट लक्षात ठेवू शकता. तर मित्रांनो, आपण सेशनकडे वळूया. ठीक आहे, आणि प्रश्नाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समजून घेऊया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील अधिवेशनात काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अगदी साधा आणि सहज प्रश्न आहे. ठीक आहे, अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे. पहिल्या अधिवेशनाचे, ठीक आहे, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे. ऑप्शन्स काय आहेत, ॲलन ॲक्टिव्हियम ह्यूम, दुसरा ऑप्शन आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तिसरा ऑप्शन आहे व्यंकटेश चंद्र बॅनर्जी आणि चौथा ऑप्शन आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. ठीक आहे, असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो, ठीक आहे, याचं जे योग्य उत्तर आहे ते या इमेज मध्ये सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही ही इमेज कधी बघितलेली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की यामधील ते व्यक्ती कोण आहे. ठीक आहे, भारतीय व्यक्ती वाटत आहे त्यामुळे ॲलन ॲक्टिव्हियम ह्यूम तर नसणारच. ठीक आहे, कारण की हा इंग्रज व्यक्ती आहे आणि ते भारतीय व्यक्ती आहे. ठीक आहे, तर यामध्ये कोणतं योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर आहे व्यंकटेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे, कोणतं योग्य उत्तर आहे, योग्य उत्तर आहे व्यंकटेश चंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबईतील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? व्यंकटेश चंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहे. आणि सपोज कधी असे प्रश्न आले आणि जर तुम्हाला डिफिकल्टी असली की उत्तर कशी द्यायची, तर पहिले तर जर तुम्हाला हे माहिती असेल की भारतीय व्यक्ती आहे तर ॲलन ॲक्टिव्हियम ह्यूम हे आन्सर राहणार नाही. ठीक आहे, मी इथे इमेजेस दाखवले होते त्यावरून तुम्हाला कळलं की हे ऑब्व्हियसली आन्सर राहणार नाही. ठीक आहे, सोबतच तुम्ही एक गोष्ट ही कॉमन सेन्सनी लक्षात घेऊ शकता की एक्झामिनर्सने काही काही शब्दांचे रिपिटेशन केलेलं आहे, जसं बॅनर्जी बॅनर्जी ते पुन्हा पुन्हा दिलेलं आहे. म्हणजे आन्सर जे असणार या दोघांमध्येच असणार. ठीक आहे, आन्सर जे असणार ते या दोघांमध्येच राहण्याची जास्त शक्यता आहे. ठीक आहे, म्हणून आपलं जे आन्सर होतं ते यामध्येच होतं व्यंकटेश चंद्र बॅनर्जी. असे तुम्ही लक्षात ठेवू शकता, तुमच्या फायद्याचं ठरेल. ठीक आहे, त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया मित्रांनो. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इसवी सन 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष विचारलेले आहेत. आणि जे ऑप्शन्स आहेत, ठीक आहे, जे रिअल ऑप्शन्स आहेत त्या संबंधी इमेज सुद्धा इथे दिलेली आहे. ठीक आहे, ऑप्शन्स काय काय आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सय्यद बदरुद्दीन तय्यबजी, दादाभाई नौरोजी की व्यंकटेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे, काय म्हटलंय, राष्ट्रीय सभेच्या 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? तुम्हीही गेस करू शकता. ठीक आहे, इमेज तुमच्या लक्षात आलेली असेल कारण की आतापर्यंत आपले जे सेशन झालेत, ठीक आहे, त्यामध्ये आपण इमेजेस घेतलेल्या होत्या. त्या इमेजेस तुम्हाला अधिक योग्यतेने आणि अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहिलेले असेल. ठीक आहे, तर कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते एवढाच प्रश्न आहे. ठीक आहे, तर प्रश्न काय आहेत, 1886च्या कलकत्ता अधिवेशनाच्या, 1886च्या जे कलकत्ता अधिवेशन झालेलं होतं त्याचे अध्यक्ष कोण आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो, ठीक आहे, ते कोणतं आहे, दादाभाई नौरोजी. याचं जे योग्य उत्तर आहे ते कोणतं आहे, दादाभाई नौरोजी. कारण की आपण आत्ताच बघितलं होतं पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, व्यंकटेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे, त्यामुळे हे आन्सर राहू शकत नाही. त्यामुळे काय उरलं, दादाभाई नौरोजी हे काय ठरलं, योग्य उत्तर. आणि जर हे आन्सर नसेल, ठीक आहे, तर दादाभाई नौरोजी हे योग्य उत्तर असेल तर यामध्ये रायमिंग शोधण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, जर मला माहिती नसेल की याचं योग्य उत्तर कोणतं ठरू शकतं, परंतु मला आन्सरच्या जवळ तर पोहोचायचंच आहे.
ठीक आहे, मला काय करायचं आहे, आन्सरच्या जवळ तर पोहोचायचंच आहे. त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस रायमिंग जी असतात, बजी आहे इथे, नवरोजी आहे, ठीक आहे, रायमिंग थोड्या कमी प्रमाणात का होईना रायमिंग शोधण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून काय होतं आपल्याला योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. आपल्याला अजून योग्य उत्तर भेटत नाही, ठीक आहे, योग्य उत्तर भेटण्यासाठी थोडाफार अभ्यासही लागतो. असं नाही की सगळ्या ट्रिक्स वरूनच फॉलो होतील, अभ्यास सुद्धा लागेल, ठीक आहे, परंतु आपण काय होतो आन्सरच्या जवळ पोहोचतो. तर हे होते मित्रांनो दादाभाई नौरोजी. तुम्ही यांची इमेज एक लक्षात असू दे शकता. इमेजकडे कंटिन्यू जर बघितलं तर इमेज आपोआप आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होऊन जाते, ठीक आहे, म्हणून इमेजकडे बघा, फक्त त्याच्या प्रेमात, त्या इमेजच्या प्रेमात नका पडू, फक्त इमेजकडे बघत राहा, ठीक आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कोणाची प्रेरणा होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये? ऑप्शन्स आहेत दादाभाई नौरोजी, सेकंड ऑप्शन आहे व्यंकटचंद्र बॅनर्जी, थर्ड ऑप्शन आहे सर ए ओ ह्यूम, आणि चौथा ऑप्शन आहे लोकमान्य टिळक. ठीक आहे, चौथा ऑप्शन काय आहे, लोकमान्य टिळक. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला माहितीच असेल, ठीक आहे. ऍक्च्युली मी इमेज सुद्धा इथे दिलेली आहे, परंतु इमेज तुम्हाला माहिती असेल तर भरपूर चांगली गोष्ट आहे. माहिती नसेल तरीही काही हरकत नाही, ठीक आहे, काहीही हरकत नाही, कारण की या संबंधीचे जे असे सिंपल प्रश्न आहेत त्याचे आन्सर बहुतेक जणांना अतिशय योग्य प्रमाणात पाठ असतात, ठीक आहे. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, तर याचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे, सर ए ओ ह्यूम. हे काय आहे, याचं योग्य उत्तर आहे सर ए ओ ह्यूम यांच्या प्रेरणेने काय झालेली होती, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची काय झालेली होती, स्थापना झालेली होती. आणि त्या स्थापनेमागे जो महत्वाचा उद्देश होता, तो महत्वाचा उद्देश कोणता असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा, ठीक आहे, काय त्यांचा नेमका उद्देश होता. परंतु सर ए हो ह्यूम यांनी काय केलेलं होतं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली होती, परंतु एक इंग्रज सुरुवातीलाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असू नये, ठीक आहे, या दृष्टिकोनातून मग पहिले व्यंकटचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष झालेले होते. सोबतच पहिलं जे अधिवेशन होतं ते पुण्याला होणार होतं, हे आपण काल सुद्धा डिस्कस केलेलं होतं, ठीक आहे. पहिलं अधिवेशन हे पुण्याला होणार होतं, परंतु काही कारणास्तव तिथे कॉलराची म्हणा किंवा साथीचा प्रादुर्भाव झाल्याने ते अधिवेशन कुठे घेण्यात आलं, ते मुंबईला घेण्यात आलं. आणि कुठे घेण्यात आलेलं होतं ते जे महाविद्यालय होतं त्याचं नाव जे आहे ते संस्कृत जे विद्यालय होतं त्याचं नाव सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा मला, ओके. आपण काही हरकत नाही, पुढच्या प्रश्नावर जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखलं जातं, ठीक आहे, भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखलं जातं. ऑप्शन्स काय काय आहेत, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, रवींद्रनाथ टागोर की दादाभाई नौरोजी. ठीक आहे, याचं योग्य उत्तर इथेच दिलेलं आहे, या इमेजमध्ये याचं योग्य उत्तर आहे. परंतु मला सांगण्याचा प्रयत्न करा की याचं योग्य उत्तर काय असेल, म्हणजे न्यायमूर्ती रानडे असेल, फिरोजशाह मेहता असेल, रवींद्रनाथ टागोर असेल की दादाभाई नौरोजी असेल. ठीक, याचं योग्य उत्तर अतिशय सोपी आहे, जास्त कठीण असं काहीच नाहीये. का कठीण नाहीये, कारण की ही इमेज आताच आपण थोड्या वेळ अगोदर बघितलेली होती. ठीक आहे, ही इमेज आपण थोड्या वेळ अगोदर यांच्याबद्दल माहिती घेतली होती. म्हणून भारताचे पितामह असं कोणाला म्हटलं जातं, पिता आहे तर दादा लक्षातच ठेवायचा. ठीक आहे, दादाभाई नौरोजी यांना काय म्हटलं जातं, भारताचे पितामह असं म्हटलं जातं. पिता शब्द आहे म्हणून दादा हा शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, दादा हा शब्द लक्षात ठेवू शकता. दादाभाई नौरोजी यांना काय म्हटलं जातं, भारताचे पितामह. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. कोणतं अधिवेशन होतं ज्याला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. ऑप्शन्स काय काय आहेत, मुंबई 1889 मध्ये, अलाहाबाद 1888, मद्रास 1887 की कलकत्ता 1888. ठीक आहे, याचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर आन्सर माहिती नसेल तरी काही हरकत नाही, कारण की याचं योग्य उत्तर हे तुम्हाला इझिली कळून जाईल, अगदी इझिली. कारण की काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये. ठीक आहे, कोणत्या अधिवेशनाला, कारण की हे एकमेव अधिवेशन होतं ज्याला जागा मिळू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे एकमेव असं अधिवेशन होतं ज्याला जागा मिळू नये यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. आणि याचं जे योग्य उत्तर आहे, ठीक आहे, याचं जे योग्य उत्तर आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. ठीक आहे, याचं योग्य उत्तरामध्ये असं काही डिफरन्स असं काही तुम्हाला आढळणार नाही, कारण की आन्सर अगदी सोपा आहे. ठीक आहे, आन्सर काय आहे, सेकंड, अलाहाबाद 1888. या दरम्यान काय झालेलं होतं, काँग्रेसच्या कोणत्याही म्हणजे अधिवेशन जे चालायची, ठीक आहे, त्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध जास्त जोर वाढायला लागलेला होता. ब्रिटिशांविरोधात ते अधिवेशन जात होती. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय प्रयत्न केले की याच्या कोणत्याच अधिवेशनाला जागा मिळू नये. आणि हे अधिवेशन तेव्हा अलाहाबाद 1888 दरम्यान होणार होतं. आणि सपोज तुम्हाला हे लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला माहिती नसेल की अलाहाबादला होणार होतं आणि साल माहिती नसेल तर तुम्ही 50-50ची जी आपली ट्रिक्स आहे ती सुद्धा वापरू शकता. ट्रिक वापरण्यासाठी काय करायचं, तर फक्त कॉमन गोष्टी शोधायच्या. जसं 1889 आहे, 1888, 1887, 1888. तर यामध्ये 1888 आणि 1888 रिपीट होत आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तर आपला आन्सर यामध्येच असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आपला आन्सर कशामध्ये आहे, यामध्येच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणत्याही ऑप्शनवर क्लिक करू शकता.
म्हणजे काय होतं, तुमचे जेव्हा 100% चान्सेस असतात चुकण्याचे, ठीक आहे, आन्सर चुकण्याचे चान्सेस जेव्हा 100% असतात, जे आपल्याला कॉमन गोष्टी सापडतात तेव्हा आपले ते चान्सेस किती होऊन जातात, 50% ते चान्सेस होऊन जातात. म्हणजे जर तुम्ही चुकून जरी यावर क्लिक केलं तरी काय होतं, आपलं पास होण्याचा म्हणा किंवा तो मार्क मिळवण्याचा चान्स वाढून जातो. तो मार्क मिळवण्याचा काय होतो, चान्स आपला एक गेन होऊन जातो किंवा वाढून जातो. त्याप्रमाणे होतं. तर आपल्याला उत्तर काय सापडलेलं आहे, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, तर म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा कोणतं अधिवेशन होतं ते, तर ते होतं अलाहाबाद 1888 दरम्यानचं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा. ठीक आहे, यामध्ये काही नेते दिलेले आहेत, त्या यापैकी मवाळ नेता कोणता असेल. ऑप्शन्स काय काय आहेत, राजगुरू आहे, बिपिनचंद्र पाल आहे, दीनशा वाच्य आहे आणि मोतीलाल नेहरू आहे. ठीक आहे, राजगुरू आहे, बिपिनचंद्र पाल आहे, दीनशा वाच्य आणि मोतीलाल नेहरू. तर या संबंधी इमेज इथे दिलेली आहे. ठीक आहे, इमेज तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, राजगुरू हे तर तुम्हाला इमेजवरूनच कळून येईल की हे राजगुरू नसेल, कारण की तुम्ही भगतसिंग यांच्या संबंधी, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या संबंधी अनेक मूवीज सुद्धा बघितलेले असतील. ठीक आहे, त्यावरून तुम्हाला लक्षात सुद्धा आलेलं असेल हे राजगुरू नाही आहेत. ठीक आहे, परंतु हे कोण आहे, सोबतच तुम्ही मोतीलाल नेहरू यांना सुद्धा यांचं सुद्धा बघितलेलं असेल फोटोज वगैरे, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की हे व्यक्ती कोण आहेत ते. ठीक आहे, तरी लक्षात नसेल तरीही काही हरकत नाही. ठीक आहे, आपण याचं उत्तर माहितीच करणार आहोत. तर मवाळ नेत्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे यापैकी जहाल नेते कोण कोण असेल. ठीक आहे, तर ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मवाळ नेता ओळखता येईल. ठीक आहे, जर तुम्हाला जहाल नेते माहिती नसेल आणि मवाळ नेते माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट ओळखू सुद्धा शकता. ठीक आहे, तरी आपण जाणून घेऊया की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मवाळ नेते कोण होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मवाळ नेते कोण होते, तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दीनशा वाच्य. काय आहे याचं योग्य उत्तर, दीनशा वाच्य. हे काय होते, मवाळ नेते होते. हे काय होते, राष्ट्रीय काँग्रेसचे काय होते, मवाळ नेते होते, दीनशा वाच्य. आणि त्यांच्या संबंधी हे इमेज दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हे बाकीचे जे होते, बिपिनचंद्र पाल असो, मोतीलाल नेहरू असो, हे काय झाले, हे जहाल नेते झाले. हे काय झाले, जहाल नेते झाले. ठीक आहे, तर यासंबंधी माहिती आहे बघा, आपण पुढच्या इमेज मध्ये बघूया. बघा, होम रूल चळवळ, होम रूल जे आंदोलन होतं, होम रूल आंदोलन 1916 ते 1918 भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या कालखंडात सुरू झालं. ठीक आहे, तर तो जो कालखंड होता तो कोणता होता, क्रांतिकारी राष्ट्रवादीचा कालखंड होता, जहालवादी होता, नेमस्तवादी होता की गांधीवादी कालखंड होता. याचं योग्य उत्तर अतिशय सोपी. फक्त काय इथे या सालावरूनही तुम्ही लक्षात घेऊ शकता. हा जो इथे वर्षाचा कालावधी दिलेला आहे, ठीक आहे, या कालावधीवरूनही तुम्ही लक्षात घेऊ शकता की याचं जे योग्य उत्तर आहे ते कोणतं असेल ते. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर द्या. ठीक आहे, नसेल माहिती तरीही काहीही हरकत नाही. ठीक आहे, याचा आन्सर अगदी सोपा आहे. सोबतच तुम्ही इमेजवरून सुद्धा ओळखू शकता हा कालखंड कोणता असेल तो. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण काय करूया, याचा आन्सर जाणूया. ठीक आहे, प्रश्न काय आहे, होम रूल आंदोलन 1916 ते 1918 दरम्यान झालेलं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या कालखंडात सुरू झालं होतं, तो कालखंड ओळखायचा आहे. ठीक आहे, ऑप्शन्स काय काय आहेत, क्रांतिकारी राष्ट्रवादी, जहालवादी, नेमस्तवादी आणि गांधीवादी. ठीक आहे, क्रांतिकारी राष्ट्रवादी, जहालवादी, नेमस्तवादी आणि गांधीवादी असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते कोणतं आहे, जहालवादी. ठीक आहे, याचं योग्य उत्तर काय आहे, जहालवादी. म्हणजे होम रूल आंदोलन जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कालखंडात सुरू झालेलं होतं ते जहालवादी कालखंड होता. जहालवादी कालखंड होता तो. आणि इथे जे नेते दिलेले आहेत ते आहे इथे जहाल नेते. ठीक आहे, तर यांच्या संबंधी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही ओळखू शकता, हे जे आहे लोकमान्य टिळक इथे आहे, लाला लजपत राय सुद्धा आहे आणि बिपिनचंद्र पाल सुद्धा इथे आहे. तर यांच्या संबंधी यांची जहाल नेत्यांची एक लक्षात ठेवायचं असलं नेहमी लाल बाल आणि पाल हे लक्षात ठेवलं जातं. ठीक आहे, यांना लाल बाल पाल असंच म्हटलं जायचं. ठीक आहे, लालवरून लाला लजपत राय, बालवरून बाळ गंगाधर टिळक आणि पालवरून बिपिनचंद्र पाल. ठीक आहे, अशावरून हे जहाल नेते ओळखले जात होते. ठीक आहे, हे जहाल नेते, त्यावरून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवू शकता लाल बाल पाल. ठीक आहे, लाल बाल पाल या शब्दावरून तुम्हाला इझिली लक्षात येईल हे जहाल नेत्यांबद्दल. म्हणून होम रूल आंदोलन जे भारतीय राष्ट्रीय आंदोलनाच्या कालखंडात सुरू झालेलं होतं तो कालखंड कोणता होता, जहालवादी. ठीक आहे, त्यानंतर पुढचा बघूया प्रश्न. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष विचारलेले आहे. काय विचारलेले आहे, 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. ऑप्शन्स काय काय आहेत, बॅरिस्टर बदरुद्दीन तय्यबजी, सेकंड ऑप्शन आहे डॉक्टर ॲनी बेझंट, थर्ड ऑप्शन आहे गोपाळकृष्ण गोखले आणि फोर्थ ऑप्शन आहे उमेशचंद्र. ठीक आहे, उमेशचंद्र बॅनर्जी म्हणा किंवा उमेशचंद्र. ठीक आहे, तर ऑप्शन्स काय काय आहेत, बदरुद्दीन तय्यबजी, ॲनी बेझंट, गोपाळकृष्ण गोखले, उमेशचंद्र. इथे ऑप्शन्स जे दिलेले आहे यामध्ये फक्त एक सिंपल कॉमन सेन्स जरी वापरला तरीही आपले काही ऑप्शन्स कट होतात.
ठीक आहे. जर आता तुम्ही बघितलं की इथे सपोज मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये अगदी सिंपल प्रमाणात आन्सर जे ऑप्शन्स आहेत ते दिलेले आहे. किंवा जर मी आता एखादी इमेज दाखवत असेल, ठीक आहे, तर इमेजवरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की ही व्यक्ती इथे एक पुरुष संबंधी दाखवलेलं आहे, तर एनिवेज आणि आन्सर राहू शकत नाही. ठीक आहे. जेव्हा मी इमेज तुम्हाला दाखवतो, याच्यामध्ये इमेज दाखवतो, तेव्हा इमेज कशासाठी दाखवले जातात की ते लक्षात राहावे, जेणेकरून जेव्हा मी आन्सर सांगेल, याचं जे योग्य उत्तर सांगेल, तेव्हा ते इमेज आणि ते योग्य उत्तर कॅप्चर व्हावं, ते एकत्र यावं आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट व्हावं. ठीक आहे. त्यासाठी तर प्रश्न काय आहे, भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स काय आहे, बदरुद्दीन तय्यबजी, डॉक्टर अॅनी बेझंट, गोपाळकृष्ण गोखले आणि उमेश चंद्र. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते मित्रांनो बॅरिस्टर बदरुद्दीन तय्यबजी हे काय आहे याचं योग्य उत्तर. आणि त्यांच्या संबंधी इमेज काय आहे इथे दिलेली आहे. ठीक आहे. हे त्यांची इमेज आहे बॅरिस्टर बदरुद्दीन तय्यबजी यांची. आणि ते कशाचे होते, तर 1887च्या मद्रास अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे. तुम्ही फक्त इमेज आणि हे नाव लक्षात असू दे, तुम्हाला इझिली लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित होता? ठीक आहे. विद्यापीठ कायदा कोणतं कमिशन होतं ते? ऑप्शन्स आहेत, हंटर कमिशन होतं, सॅडलर कमिशन होतं, रॅली कमिशन होतं की वुड्स कमिशन होतं? कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित होता? ठीक आहे. हंटर, सॅडलर, रॅली की वुड्स? तर याचं जे योग्य उत्तर आहे, ठीक आहे, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रॅली कमिशन. ते काय मित्रांनो, रॅली कमिशन. रॅली कमिशनच्या शिफारसीवर आधारित होता. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं असलं, तुम्ही विद्यापीठ कायदा यावरून इझिली तुमच्या लक्षात राहील की ते रॅली कमिशनच्या शिफारसीवर आधारित होतं. ठीक आहे. तर जास्त यामध्ये डिफिकल्ट काही नाही किंवा तुम्ही असे लक्षात ठेवू शकता की विद्यापीठाच्या रॅली अशा सुद्धा लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हंटर कमिशनचाही काही भाग होता, परंतु तो नंतरच्या याच्यात आहे. ठीक आहे. पहिले रॅली कमिशनच्या शिफारसीवर हा जो विद्यापीठ कायदा होता तो आधारलेला होता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय, चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आधारस्तंभ कोण होते? ठीक आहे. तर ही इमेज पुन्हा आलेली आहे. ठीक आहे. परंतु तुम्हाला इथे सांगायचं योग्य उत्तर काय असेल बघा, चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र, ठीक आहे, स्वराज्याचा मंत्र देणारे राष्ट्रीय काँग्रेसचे आधारस्तंभ कोण होते? ऑप्शन्स आहेत, फिरोजशाह मेहता, रंगय्या नायडू, नरेंद्रनाथ सेन की दादाभाई नौरोजी. ठीक आहे. यामध्येच आपलं आन्सर, योग्य आन्सर लपलेला आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला सांगायचं आहे की योग्य आन्सर कोणतं असेल ते. प्रश्न सोपी आहे की चळवळ करा आणि अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे कोण होते? तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो, ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे दादाभाई नौरोजी. ठीक आहे. यांनी स्वराज्याचा सुद्धा उल्लेख केलेला होता आणि चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र सुद्धा दिलेला होता. त्यांचं नाव काय होतं, दादाभाई नौरोजी. ठीक आहे. दादाभाई नौरोजी यांनी हा मंत्र दिलेला होता. ठीक आहे. ते तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता, तुम्हाला जास्त असं डिफिकल्ट यामध्ये काही जाणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढील काही वाक्य दिलेली आहे आणि ती वाक्यावरून ओळखायचं आहे की ही व्यक्ती कोण असेल. ठीक आहे. यांच्या संबंधी इमेज सुद्धा इथे दिलेली आहे. ठीक आहे. आपण वाक्य बघूया. ते 20व्या वर्षी MA झाले. ठीक आहे. 20व्या वर्षी काय झाले, MA झाले. ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. ठीक आहे. बॅरिस्टर होण्यासाठी कुठे गेले, इंग्लंडला. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन यांचे सहकारी होते. लॉर्ड कर्झन यांचे काय होते, ते सहकारी होते. तर ते यापैकी कोण होते, या जिथे व्यक्ती दिलेली आहे त्यापैकी ते व्यक्ती कोण होते? ठीक आहे. तर इथे इमेज दिलेली आहे. इमेज जर तुमच्या लक्षात आलेली असेल तर तुम्ही त्याचं इझिली आन्सर सांगू शकता. आन्सर फार कठीण नसतं. ठीक आहे. आन्सर फार कठीण नाहीये. ठीक आहे. 20व्या वर्षीच MA झालेले होते, बॅरिस्टर होण्यासाठी कुठे गेलेले होते, इंग्लंडला गेलेले होते. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन यांचे ते सहकारी होते. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते काय आहे, फिरोजशाह मेहता. ठीक आहे. ते काय आन्सर, फिरोजशाह मेहता हे काय आहे योग्य उत्तर आहे. कशा संबंधी, तर म्हणजे जे फिरोजशाह मेहता आहे हे काय होते, लॉर्ड कर्झन यांचे सहकारी सुद्धा होते. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेलेले होते आणि MA त्यांचं कम्प्लीट झालेलं होतं अगदी वयाच्या 20व्या वर्षी. यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की फिरोजशाह मेहता यांचं व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात असू शकता आणि त्यासंबंधी तुम्ही इमेज सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा. बघा हा प्रश्न पुन्हा इथे आलेला आहे. ठीक आहे. मवाळ नेत्याला ओळखा. आपण इमेज मगाशीच बघितली होती आणि ऑप्शन्स होते राजगुरू, बिपिन पाल, दीनशा वात्स्या आणि मोतीलाल नेहरू. तर याचं योग्य उत्तर आपण काय काढलेलं होतं, दीनशा वात्स्या. काय होते, मवाळ नेते संबंधी. कारण की बिपिन पाल जसं आपण बघितलं लाल बाल पाल, लाल बाल पाल यामधलं बिपिन पाल. ठीक आहे. बिपिन पाल, लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक, मोतीलाल नेहरू, राजगुरू हे काय ते जहालान संबंधी या नेत्यांना गिनल्या जात होतं. परंतु मवाळ नेत्यांमध्ये हे कोणकोणते येत होते, तर दीनशा वात्स्या असो यासारखे हे नेते कशात येत होते, मवाळ नेत्यांमध्ये.
तर हे होते मित्रांनो आजचे आपले काही प्रश्न. ठीक आहे, प्रश्न कमी होते परंतु उपयोगाचे होते, कारण की हे प्रश्न रिपीट होत आहे. ठीक आहे, पेपरमध्ये रिपीट होत आहे, त्यासाठी हे प्रश्न घेण्यात आलेले होते. प्रश्न गरजेचे होते. ठीक आहे, तुमच्या लक्षात ठेवावे यासाठी छोट्या प्रमाणात सांगण्यात आलं. ठीक आहे, तर जर हे सेशन तुम्हाला आवडलेलं असेल, ठीक आहे, तर लाईक नक्की करा, लाईक शेअर नक्की करा. सोबतच तुम्हाला जर पोलीस भरती म्हणा, तुम्ही जर पोलीस भरतीचा अगदी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल, तुम्ही बॅचेस सुद्धा विकत घेऊ शकता. बॅचेस अवेलेबल आहे. ठीक आहे, मिशन खाकी ही बॅच अवेलेबल आहे. या बॅचमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. या बॅचमध्ये थिअरी सहित काही कन्सेप्च्युअल गोष्टी अगदी चांगल्या प्रकारे समजवल्या जाईल, जेणेकरून तुमची पोस्ट ही 100% पक्की व्हावी या दृष्टिकोनातून ह्या बॅचेस घेतल्या जातील. सोबतच जर तुम्हाला त्यामध्ये काही डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही कोड वापरू शकता. कोड आहेत Y860 हा कोड तुम्ही वापरू शकता. या कोडच्या माध्यमातून तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल. ठीक आहे, आणि या बॅचेस घेतल्यानंतर तुमची जी प्रयत्नाची तयारी आहे, ठीक आहे, किंवा पोलीस भरतीला लागण्याची जी तयारी आहे ते योग्य प्रमाणात जाईल. ठीक आहे, ते योग्य प्रमाणात तुमची पार पडेल. ठीक आहे, तर हे होतं मित्रांनो आजचं सेशन. ठीक आहे, सेशन आपलं आजचं जे झालेलं होतं त्यामध्ये क्वेश्चन्स आन्सर आपण घेतले. उद्याचं जे सेशन राहील त्यामध्ये क्वेश्चन आन्सर राहील, परंतु त्यामध्ये ट्रिक्सचं प्रमाण हे जास्त राहील. ठीक आहे, आजपर्यंत आपण ज्या ट्रिक्सचा ज्या फॉलो केल्या त्या ट्रिक्सच्या ॲडव्हान्स प्रमाणात उद्याचं सेशन राहील. त्यामध्ये अगदी ॲडव्हान्स प्रमाणात राहील. इमेजेसचं प्रमाण थोडं जास्त राहील. इमेजेसचं प्रमाण हे थोडं जास्त प्रमाणात घेण्यात येईल. आणि जे आपले सेशन्स आहेत ते नेहमी बघत राहा, कारण की त्यामधून चांगल्यात चांगली माहिती मिळतच असते. आणि जर तुम्हाला हे चॅनल आवडत असेल तर नेहमी सबस्क्राईब करून ठेवा, कारण की फक्त पोलीस भरती या परीक्षेसाठी नाही तर जगातल्या कोणत्याही परीक्षा असो, म्हणजे जर तुम्ही पोलीस भरतीनंतर डिपार्टमेंटल PSI द्या. ठीक आहे, डिपार्टमेंटल PSI तुम्ही नक्की द्या, कारण की PSI तुम्ही होणारच आहात. ठीक आहे, तर डिपार्टमेंटल PSI द्या, त्यासाठी तुम्हाला ही जी बॅच आहे म्हणा किंवा हे जे चॅनल आहे हे मदत करणार आहे. त्यामुळे या चॅनलसोबत नेहमी राहा. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. ठीक आहे, काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारत राहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा मदत मिळेल ते प्रश्नाचे आन्सर मिळाल्यानंतर. आणि सोबतच तुमच्याजवळ काही छोट्या मोठ्या ट्रिक्स असल्यात किंवा तुमच्याजवळ तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर लेक्चर हवे असल्यास ते सुद्धा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून त्याच्यावर सुद्धा लेक्चर घेण्यात येईल. ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. काहीही असल्यास प्रश्न विचारत राहा, प्रश्नातूनच उत्तरं मिळत राहतील. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये.